छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा प्रश्न जे आहे ते गंभीरपणे पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते 25 ते 26 ऑटो एलपीजी गॅसचे पंप आहेत। मात्र हे सगळे पंप बंद असल्यामुळे जे पंप सुरू आहेत त्या ठिकाणी जे आहे ते ऑटो रिक्षा चालकांनी मोठी रांग लावल्याचं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आता मी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रस्त्यावरील कांचनवाडी परिसरात आहे आणि या ठिकाणी जे आहे ते हा पंप सुरू असल्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीनं ऑटो चालकाच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात। आखाती देशात युद्ध सुरू असल्यामुळे अनेक गोष्टीवर जे आहे ते परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। अगदी घरगुती गॅससाठी सुद्धा नागरिकांच्या मोठ्या रांगा आहेत, पेट्रोल पंपावर सुद्धा मोठ्या रांगा पाहायला मिळतात। तर दुसरीकडे जे आहे ते ऑटो रिक्षा चालक सुद्धा अडचणीत आले आहेत, कारण की शहरात जवळपास जे आहे ते 25 ते 30 हजार ऑटो रिक्षा चालक असे आहेत की ज्यांचे ऑटो हा गॅसवर चालतो। मात्र गॅस मिळत नसल्यामुळे अशा रांगा जे आहे ते रिक्षा चालकांना लावल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर अनेक रिक्षा चालक जे आहे ते सकाळी 5 वाजल्यापासून रांगेत आहेत, तर काही रिक्षा चालक जे आहे ते रात्री मुक्कामी सुद्धा या पंपावर असल्याची माहिती आपल्याला मिळते। आपण जर बघितलं तर गेल्या 20 दिवसापूर्वी जे आहे ते काही पंपावर गॅसचा प्रति लिटर दर जे आहे ते 51 रुपये होता आणि आता जे आहे ते तब्बल हा दर 100 रुपयावर झाला आहे। म्हणजे 20 दिवसात जे आहे ते तब्बल 49 रुपयांनी जे आहे ते या गॅसचे भाव वाढल्यासुद्धा आता माहिती पुढे येत आहे। आणि कालच जे आहे ते 90 रुपये प्रति लिटर असणारा हा गॅस आज 100 रुपये प्रति लिटर झाला आहे। त्यामुळे जे आहे ते सगळे ऑटो रिक्षा चालकसुद्धा आता अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि ही सगळी रांग जी आहे ते आपण आता कांचनवाडी परिसरातील पाहतोय। अगदी सकाळपासून जे आहे ते ऑटो रिक्षा चालक अशा पद्धतीने जे आहे ते रांगेत या ठिकाणी उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ही खरं तर मुख्य रस्त्यावरील रांग आहे। छत्रपती संभाजीनगरवरून हा रस्ता जो आहे तो पैठणकडे जातोय। मात्र असं असलं तरी गॅस मिळत नसल्यामुळं जे आहे ते ऑटो रिक्षांच्या नशिबी अशी रांग आल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। काही ठिकाणी जे आहे ते ऑटो रिक्षा चालक या ठिकाणी आपण पाहतोय गेल्या काही दिवसापासून जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये हा सगळा तुटवडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि हा जो आहे तो ऑटो गॅस पंप आहे, या ठिकाणी जे आहे ते या ऑटो रिक्षामध्ये गॅस भरला जातोय आणि या ठिकाणी जे आहे ती ही पहिली रांग संपली। मात्र जे आहे ते याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा अशीच लांबच लांब आपण रांग या ठिकाणी पाहतोय। खरं तर 200 पेक्षा अधिक ऑटो रिक्षा चालक या रांगेत आहेत आणि सकाळपासून ही सगळी रांग लागली आहे। आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 25 ते 26 पंप आहेत। मात्र हे सगळे पंप बंद असल्यामुळे जे 1-2 पंप सुरू आहेत त्या ठिकाणी अशी रांग आपल्याला पाहायला मिळते। काल जे आहे ते चिखलठाणा परिसरात सुद्धा अशीच रांग आपल्याला पाहायला मिळाली होती आणि संतप्त ऑटो चालकांनी थेट छत्रपती संभाजीनगर जालना रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि ऑटो एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी सगळी मागणी काल रास्ता रोकोच्या माध्यमातून केली होती। त्याचबरोबर जे आहे ते 30 तारखेपर्यंत ऑटो एलपीजी गॅसचे दर कमी झाले नाही आणि पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही चक्काजाम आंदोलन करू, रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा सुद्धा या सगळ्या रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं दिला आहे। काही दिवसापूर्वी जे आहे ते रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका शिष्टमंडळांनी जिल्हाधिकाऱ्याची भेट घेऊन या सगळ्या गोष्टीवर तोडगा काढण्याची मागणी केली। मात्र जे आहे ते कोणताही परिणाम यावर झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही आणि आज ही सगळी रांग आपण या ठिकाणी पाहतोय। अगदी 2 किलोमीटरपेक्षा जास्त ही रांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। गेल्या काही दिवसापासून जे आहे ते ऑटो रिक्षा चालक या निमित्तानं ज्या अडचणीत आले त्यामुळे जे आहे ते प्रवासी भाडेवाढीवरही याची शक्यता प्रवासी भाडेवाढ होण्याची सुद्धा या निमित्तानं जे आहे ते शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे जे आहे ते तात्काळ या सगळ्या गोष्टीवर तोडगा काढावा ही मागणी जी आहे ते सातत्यानं ऑटो रिक्षा चालक करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण ही सगळी जवळपास 2 किलोमीटरपेक्षा अधिक रांग या ठिकाणी पाहिली आणि गेले सकाळी 4 वाजल्यापासून कुणी सकाळी 5 वाजल्यापासून तर कुणी रात्री मुक्कामी या सगळ्या पंपावर गर्दी करताना ऑटो रिक्षा चालक आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।